फ्रेंड्स, मीनस किचनमध्ये तुमचं खूप स्वागत आहे। श्रावण सोमवार निमित्त आपण रव्याची खीर करणार आहोत नैवेद्यासाठी। तर तूप टाकून घेतलेलं आहे आणि 4 चमचे रवा मी भाजून घेणार आहे। 4 चमच्यासाठी आपल्याला अर्धा लिटर दूध आटवून घ्यायचं आहे। ते गरम गरम असतानाच टाकल्यानंतर अगदी लवकर झटपट आपली खीर तयार होईल। तर असेच मी तांदळाची खीर, भोपळ्याची पुरणपोळी अशा ते 7 ते 8 मी नैवेद्याचे प्रकार दाखवलेले आहे श्रावण सोमवारचे। ते तुम्ही माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करून पाहू शकता। तर आता आपण खिरीमध्ये जी साखर टाकणार आहोत त्याचं कॅरेमल करून टाकायचं आहे। याआधीसुद्धा मी तुम्हाला हे माझ्या चॅनलवर असं कॅरेमल करून खीर टाकायचं दाखवलेलं आहे। साखर विरघळल्यानंतर आपण ही अशी टाकून घ्यायची आहे। ते टाकल्या थोडेसे त्याचे गोळे होतात। 1-2 मिनिटानंतर ही साखर जी आहे ती सगळी विरघळून जाते। असं कॅरेमल केल्यामुळे कलरसुद्धा छान येतो आणि सुगंध खूप छान येतो खिरीला। तर सगळे गोळे विरघळलेले आहेत। त्यामध्ये थोडंसं केशर आणि वेलची सिरप टाकून घेऊ आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकून घेणार आहोत। तर अशी ही छानशी खीर आपली नैवेद्यासाठी तयार झालेली आहे। ओम नमः शिवाय।